भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 4 मध्ये दुर्योधन आपल्या सेनापती द्रोणाचार्यांना कुरुक्षेत्राच्या रणांगणात पांडव पक्षातील प्रमुख योद्ध्यांविषयी सांगतो। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जौन समायुधी युयुधानो विराश्च द्रुपदश्च महारथ। श्लोकाचा अर्थ, या सेनामध्ये अनेक शूर व महान धनुर्धारी योद्धे आहे, जे युद्धात भीम आणि अर्जुनच्या समान आहे। त्यामध्ये युयुधान, सात्यकी, विराट आणि महान रथी द्रुपद आहे। या श्लोकातून मिळणारे शिकवण: 1. युद्धाच्या तयारीचे महत्त्व। दुर्योधनाच्या या निवेदनातून त्याचे रणनीतीबद्दलचे आकलन दिसते। कोणत्याही संघर्षात आपला आणि प्रतिस्पर्ध्याचा ताकद मोजणे गरजेचे असते। 2. शत्रूच्या सामर्थ्याची कबुली। दुर्योधन पांडवांच्या सैन्यातील शक्तिशाली योद्धे ओळखतो, यावरून तो त्यांचा आदर तरी करतो किंवा त्यांच्याविषयी चिंतेत आहे। 3. युद्धनीती आणि नेतृत्व। नेता म्हणून दुर्योधन आपल्या सेनापतीला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्यात भय आणि असुरक्षितता देखील दिसते। 4. शौर्य आणि पराक्रम। या श्लोकात उल्लेख केलेले योद्धे त्यांच्या शौर्यासाठी ओळखले जातात, त्यामुळे कोणतीही लढाई जिंकण्यासाठी कौशल्य आणि धैर्य आवश्यक आहे। हा श्लोक कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुर्योधनाच्या मानसिकतेचा आणि युद्धाच्या रणनीतीचा विचार करण्यास प्रवृत्त करतो। धन्यवाद। व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा।